कालच्याच ब्लॉग मध्ये आपण सांगितलं होतं की मामाच्या पोरीच्या लग्नासाठी आपण गावाकडे आलो होतो. रात्री लय वेळ जागरण झालं म्हणून मस्तपैकी तर टेरेसवर झोपलो होतो. सकाळी उठून बघतो तर सगळी लग्नाची तयारी जोरदार चालू होती. आता सकाळी उठल्या उठल्या आमचा अचानक प्लॅन झाला होता की विहिरीवर पवाय जायचं. कारण 2-3 वर्ष झालं होतं आपण विहिरीत काही पावलंच नव्हतं. जी माझ्या गावाकडल्या विहिरीत पावण्यात आहे ती माझ्या पुण्याच्या स्विमिंग पूल मध्ये कसली, म्हणून मग धप्पाधप उड्या टाकून विहिरीत पवायला चालू केलं. आता पवायला एकदा सुरुवात केली म्हणलं तर 2-3 वर्षाचं एकदा पाहूनच घेतो. मस्तपैकी मग उलट सुलट जसं पावता येईल तसं पावलो. आता आपला पाहुण्याचा कार्यक्रम तर संपला होता. आता जायचं होतं आपल्याला आजोबाला आणायला. आपण जायच्या आधीच आजी आजोबा आपली वाट बघत बसले होते. आजोबाला घेऊन येऊस तर इकडे लग्नाची तयारी पण चालू झाली होती. म्हणलं जोपर्यंत नवरदेव नवरी आवरून घेत्याल त्याच्या आधीच म्हणलं आपण फ्रेश होऊन रेडी राहावं. इथं घोडा पण दारात येऊन थांबलेला. पण माझ्या बहिणीचं एकच चाललेलं, तुला माझ्यासोबत फोटो काढायचा का नाही. आता सगळ्या जणांचं आवरलं होतं. आता सगळेजण लग्न मंडपाकडे चालले होते. आता लग्नात डीजे पण बोलवलेला. आता लायब्ररीत बसू बसू लयच बॉडी जाम झाली होती. म्हणलं आज बॉडी सगळी मोकळी करून घ्यावं. लग्नात एकदा अक्षरं टाकल्या जे तिथून गायब झालो. डायरेक्ट नवरदेव नवरीचा फोटोशूट चालला. तेव्हाच लग्नात वापस आलो. मग आपण पण फोटोशूट केला आणि आजोबाला सोडायला घरी गेलो. मी आजोबाला घरी सोडून येऊस तर इकडे नवरदेव नवरी वाट लावायचा कार्यक्रम पण चालू झाला होता. आता